नमस्कार. आपल्या सेटअपनुसार USDCHF या स्क्रिप्टमध्ये आता इथं आपल्याला बायिंग एंट्री मिळते. या पॉइंटला जर पाहिलं तर. का बरं बायिंग एंट्री मिळते? कारण कॅन्डल जी आहे तिथेच पाहायला गेलं तर प्रिव्हियस कॅन्डलच आपल्या ग्रीन लाईनच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वरती ग्रीन क्लोज झाली आणि ही पण कॅन्डल चांगली ग्रीन आहे. ठीक आहे आणि खाली व्हॉल्यूम पाहिला आपण तर व्हॉल्यूम पण चांगला आहे. सो आपण इथं बाय पोझिशन इनिशिएट करू शकतो आता. जे आपल्या सेटअपमध्ये बाय आहे. सो आपण करणारच आता इनिशिएट बाय पोझिशन आणि जे काही टार्गेट असेल ते आपण मिनिमम 1:1 तर आपण अचीव्ह करायचा प्रयत्न करणार. याचा जो काही स्टॉप लॉस आपला बनेल तो म्हणजे ह्या पॉइंटच्या आसपासच बनेल. ठीक आहे. म्हणजे आता स्टॉप लॉस पण जास्त बनणार नाही. फक्त स्टॉप लॉस जो असणार आहे तो आपला 1 हॉवरच्या क्लोजिंग बेसिसवरती असणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कारण जर हा इथनं रिव्हर्स आलं तर कॅन्डल क्लोज होतो. त्याचा स्टॉप लॉस थोडासा मोठा बनतोय. ठीक आहे. ह्या पॉइंटच्या अराउंड कॅन्डल जर रिव्हर्स आली तर खाली क्लोज होता अराउंड ह्या पॉइंटच्या आसपास यायला पाहिजे. सो हा अंदाजे स्टॉप लॉस आहे. काही सिस्टममध्ये आपण पुट करणार नाहीये. सिस्टममध्ये आपण जोपर्यंत आपला सेटअपमध्ये सेल जनरेट होत नाही तोपर्यंत आपला बायचा ट्रेड आपण रनिंग ठेवणार आहे. ठीक आहे. ओके. सो इथं आता आपला बाय इनिशिएट झालाय. तर जर टार्गेट पाहिलं तर आपण थोडंसं मोठ्या टाइम फ्रेम वरती याला थोडंसं अॅनलाईज करूयात. जर 2 हॉवर वरती पाहिलं तर इथं मागे पण एक मस्तपैकी डबल बॉटम बनवला होता. मार्केट तिथनं वर जाऊन परत खाली आलं आणि त्याच ठिकाणी ऑलमोस्ट 2 तासात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जवळपास 8 म्हणजे 10 तास मार्केट तिथनं घेऊन परत तिथनं बाउन्स बॅक घेतलाय. म्हणजे हा एक चांगला सपोर्ट झोन पासनं मार्केट रिव्हर्सलला चाललंय. हा एक गुड पुलबॅक येऊ शकतो. तो आपण जर प्रायमरी टार्गेट पाहिलं आपलं तर हे पाहिजे हा प्रिव्हियस स्विंग जो की 1:1 चा रेशिओ तिथं मॅच होतोय आणि याला जर आपण पोझिशनली होल्ड केलं तर मिनिमम आपण ह्या झोन पर्यंत जाऊ शकतो. दॅट इज 1:5. 1:5 पर्यंत आपण तर आरामात त्या टार्गेटला स्ट्रेच करू शकतो. ठीक आहे. इथं हा थोडासा सप्लाय झोन आहे. इथनं मार्केटने इथं प्रिव्हियसली पण थोडंसं रिजेक्ट केला होता. ठीक आहे. सो ह्या झोन जर ब्रेक केला तर आपल्याला 1:5 पर्यंत सुद्धा टार्गेट मिळू शकतं. बिकॉज तो सप्लाय झोन एकदा ब्रेक झाला इथं म्हणजे एक ऑर्डर ब्लॉकचा झोन आहे. हा एकदा ब्रेक केला की मार्केट डायरेक्ट टॉप पर्यंत मूव्ह करेल. म्हणजे जवळपास जर चालला हा आपला कंटिन्यू ट्रेड तर एक आठवडा पण चालेल आणि चांगले प्रॉफिट देऊ शकतो. ठीक आहे. सो पाहूयात आपण. मी अपडेट देत राहील. स्टॉप लॉस हिट झाला